नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट MBBS कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील ना, तर त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो 2024 साठी किती जाऊ शकतो याच्याबद्दल आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। की तुम्ही जर महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी आहात, तुमच्याकडे जर महाराष्ट्र स्टेटचा डोमासाइल आहे आणि तुम्ही जर समजा 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करून ॲडमिशन घेण्याचा विचार करत आहात, जिथून की तुम्हाला कॅटेगरीनुसार 100% जी आहे ती स्कॉलरशिप दिली जाते, तर त्याचा कट ऑफ किती जाणार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। पहा, आपण या व्हिडिओमध्ये जे काय तुमचं वेदांता मेडिकल कॉलेज आहे पालघरचं, जिथं की तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाही आहे, त्याचा कट ऑफ मी इन्क्लूड केलेला नाही आहे। त्याचबरोबर एक जालन्यामध्ये तुम्हाला मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज बघायला भेटतं ना, तर त्याचा पण कट ऑफ तुम्हाला यामध्ये मिळत नाही आहे। दोन कॉलेज सोडले तर बाकी जेवढे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहतील ना किंवा प्रायव्हेट कॉलेज राहतील राज्यामधले, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला एवढा स्कोर येत असेल तर एक सीट अलॉटमेंट होण्याचा नक्की चान्स लागून जाईल। त्याचबरोबर पहा, मी या ठिकाणी एक 3 ते 2 जे आहे ते नवीन MBBS कॉलेजचे सीट ॲड करून, म्हणजे एक 300 सीट जेवढे लास्ट इयरचे सीट होते ना, मी एक डिटेल सीट जे आहेत गव्हर्नमेंटचे किती कॅटेगरीनुसार, प्रायव्हेटचे किती, त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये फक्त मी 200 ते 300 सीट जे आहेत ते ऑल ओव्हर ॲड केलेले आहेत आणि त्यानुसार हा एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत आहात। पण परत एकदा सांगतोय, हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, यापेक्षा कमी स्कोरवर पण तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं। तर ते डिपेंड करतं की किती विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यात जातील समजा, किती विद्यार्थी वेटरनरीमध्ये जातील समजा, तर ह्या गोष्टीवर, किंवा मग काही जणांना गव्हर्नमेंट नाही भेटलं तर मग देन ते प्रायव्हेट घेत नाही, डायरेक्ट BMS गव्हर्नमेंटवाला घेऊन टाकतील किंवा मग BDS गव्हर्नमेंटवाला घेतील, तर त्या केसमध्ये सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ थोडा बहुत तुम्हाला अजून पण कमी बघायला मिळू शकतो। तर ह्या वर्षीचे जे विद्यार्थी काउन्सिलिंग करतील त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे यावर पण डिपेंड करतं, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। कारण बरेच कॉलेज असे जिथं की SC ST ला फक्त ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस 100% माफ असते, पण त्या ठिकाणी हॉस्टेलचं डिपॉझिट किंवा हॉस्टेलची फीस किंवा मग जे काय कॉलेजचं डिपॉझिट राहील, कॉलेजच्या लॅबचं डिपॉझिट राहील, ते खूप जास्त तुम्हाला बघायला भेटतं। त्यामुळे समजा विद्यार्थी तेवढं पण अमाऊंट जे आहे ते 3-4 लाख पण पे करू शकत नाही ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन एक वेळेस। त्यामुळे ते विद्यार्थी पण सेमी गव्हर्नमेंटचा सीट सोडून डायरेक्ट गव्हर्नमेंटला ॲडमिशन करतील किंवा मग देन डायरेक्ट BMS गव्हर्नमेंट किंवा BDS गव्हर्नमेंट करतील। तर अशी कंडिशन जास्त बनली यावर्षी, तर देन कट ऑफ अजून पण थोडासा तुम्हाला कमी बघायला येऊ शकतो, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। जस्ट तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय जरी केला असेल तरी तुम्ही MBBS गव्हर्नमेंट प्रायव्हेटला लास्ट राऊंड तक ट्राय नक्की करू शकता। पहा, जर आपण समजा विचार केला सगळ्यात अगोदर SC कॅटेगरीचा, तर तुम्हाला एक 505+ जर नीट स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होण्याचा चान्स नक्की लागू शकतो। त्याचबरोबर जर समजा आपण सेकंड कॅटेगरीचा विचार केला, जी की आपली ST कॅटेगरी येते, तर 370+ जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणतं ना कोणतं प्रायव्हेट MBBS कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाऊ शकतो। देन त्यानंतर जर आपण FJ कॅटेगरीचा विचार केला तर 550 जे आहे तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला कोणतं ना कोणतं प्रायव्हेट कॉलेज या ठिकाणी लागून जाईल। देन त्याच्यानंतर जर समजा आपण पुढची कॅटेगरी जी की NTB कॅटेगरीचा विचार केला तर 565+ तुमच्या या ठिकाणी सेफ स्कोर तुम्हाला बघायला भेटेल। NTC कॅटेगरीचा विचार केला तर एक 575च्या प्लस तुम्हाला एक सेफ स्कोर तुम्हाला या ठिकाणी बघायला दिसून येईल। त्यानंतर NTD कॅटेगरीचा विचार केला तर एक 585+ तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला कुठे ना कुठे सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। त्यानंतर जर समजा आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर एक 580+ स्कोर येत असेल तर तुम्हाला OBC मधून अलॉटमेंट होण्याचा चान्स आहे। त्याच्यानंतर जर आपण ओपन किंवा जनरल कॅटेगरीचा विचार केला तर एक 590+ तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। त्यानंतर SABC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एक 580+ तुमचा नीट स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते MBBS सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। पाहता EWS कॅटेगरीला कुठल्याही प्रकारे सीट रिझर्वेशनमध्ये बेनिफिट हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला दिसून येत नाही आहे, तुम्हाला ओपन कॅटेगरीचा सीट अलॉटमेंट केला जातो। जरी तुम्हाला ओपन कॅटेगरीचा सीट भेटला तरी तुम्हाला EWS कॅटेगरीचं जे काय कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप दिली जाते ना ती 100% मिळून जाते, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात। तर पहा, हा जो एक एक्सपेक्टेड कट ऑफ होता प्रायव्हेट MBBS कॉलेजचा, तो मी पूर्ण विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा पण एक्सपेक्टेड कट ऑफ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करीन। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये जी काय महाराष्ट्र स्टेटची ॲडमिशन प्रोसेस राहील MBBS पासून BSc नर्सिंगची, तर ती पूर्ण विथ डिटेल एक्सप्लेन करून आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू। तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल स्टेट कोट्याची, महाराष्ट्र स्टेटची किंवा ऑल इंडिया कोट्याची, देन तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू। तुम्हाला जर येणारी प्रत्येक अपडेट आमच्याकडून हवी असेल किंवा कॉलेजची चॉईस लिस्ट हवी असेल किंवा कॉलेजची फी स्ट्रक्चरची लिस्ट हवी असेल MBBS पासून BSc नर्सिंगची, तर किंवा मग तुम्हाला आमच्यासोबत कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा असेल 2024ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत, तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की एक 500 रुपये तुम्हाला चार्ज बघायला भेटतो। तुम्ही व्हॉट्सअपला पेमेंट करून आम्हाला स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि तुमचा 2024 पर्यंत प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करू आणि येणारी प्रत्येक अपडेट जी आहे ती व्हॉट्सअपवर पर्सनली शेअर करून पूर्ण गाईड करू।